नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस थेरम या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.1 यातील पहिले 3 प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडविलेले आहेत। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये त्या पुढील प्रश्न सोडवायचे आहेत। पहा, चौथा प्रश्न, इन फिगर फाइंड आरपी अँड पीएस। आपल्याला आरपीची लेंथ काढायची आहे आणि पीएसची पण लेंथ काढायची आहे। यूजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायंगल पीएसआर। या ट्रायंगल पीएसआर मध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीचा उपयोग करून आपल्याला या दोन साइड्सचं मेजरमेंट किती आहे ते काढायचं आहे। तर पहा, येथे काय आहे, एक अँगल 30 चा दिलेला आहे, ही साइड मेजरमेंट 6 दिलेला आहे आणि हा अँगल 90 दिला आहे। एवढी माहिती आपल्याला दिलेली आहे। तर त्यावरून आपल्याला या दोन साइड्सचं मेजरमेंट काढायचं आहे। तर पहा, एक अँगल 30 आहे, एक 90 आहे, म्हणजे तिसरा अँगल आपल्याला काढता येईल। ट्रायंगलमध्ये दोन अँगल माहीत असतील तर तिसरा अँगल काढता येतो आपल्याला, कारण तीनही अँगलची ॲडिशन 180 असते। एक 90चा आहे, एक 30चा आहे, दोघांची ॲडिशन 120 होईल। म्हणजे 180 मधून 120 मायनस केले तर हा अँगल किती येईल आपला, 60 डिग्रीचा येईल, बरोबर आहे। म्हणजे हा ट्रायंगल कसा झालेला आहे, एक अँगल 30चा आहे, एक 60चा आहे आणि एक 90चा आहे। याप्रमाणे या ट्रायंगलमध्ये अँगल आहेत। असे जर अँगल असतील, म्हणजे राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल 30 असेल, एक 60 असेल आणि एक 90 असेल, असे जर अँगल असतील तर आपल्याला काय आहे, साइड आणि हायपोटेनस यामध्ये रिलेशन असते। पहा, समजा हा अँगल 60 आहे, हा अँगल 30 आहे आणि हा अँगल 90 आहे। तर आता ए बी सी हा ट्रायंगल, तर येथे 90 डिग्री अँगल समोरील साइड म्हणजे काय, हायपोटेनस। हा असेल आपला हायपोटेनस। साइड ए सी म्हणजे काय, हायपोटेनस। पहा, या साइड्सचं मेजरमेंट किती असेल, समजा हायपोटेनस हा 20 आहे, तर 30 डिग्री अँगल समोर कोणती साइड आहे, बी सी आहे, बरोबर आहे। या अँगल समोरची साइड बी सी आहे, तर या बी सीचं मेजरमेंट किती असते, पहा, हायपोटेनसपेक्षा हाफ असते, हाफ हायपोटेनस। पहा, हाफ हायपोटेनस किती आहे, 20चा आहे, म्हणजे काय होईल, बे एक बे, बे 10 20 म्हणजे 10। पहा, म्हणजे 30 डिग्री अँगल समोरील साइड हायपोटेनसच्या अर्धी असते, हाफ असते, म्हणजे ही 20 आहे तर ही किती होईल, 10 होईल। आणि 60 डिग्री अँगल समोरील साइड आता कोणती होईल ती, पहा, 60 डिग्री अँगल समोरील साइड ए बी होईल, म्हणजे ए बीचं मेजरमेंट किती असेल, पहा, हायपोटेनसच्या हाफ असेल, परंतु काय, त्याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला √3 म्हणजे हायपोटेनस 20 आहे, तर 20चे हाफ किती होतील, 10 होतील, परंतु याला मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला √3 म्हणजे या आपल्याला साइड अशा काढता येतात। म्हणजे हायपोटेनस आणि साइड यामध्ये अशा प्रकारचं रिलेशन आहे। 30 डिग्री अँगल समोरील साइड हायपोटेनसच्या हाफ असते, म्हणजे हाफ ऑफ हायपोटेनस, आणि 60 डिग्री अँगल समोरील साइड हाफ असते, परंतु √3 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे किती होईल, पहा, याला आपण असं लिहू, पहा, येथे काय लिहिणार, हाफ आहे म्हणून अपॉनमध्ये 2 घेतलेत आणि √3 आणि हायपोटेनस, येथे आपण हायपोटेनस लिहिणार। हायपोटेनस म्हणजे काय होईल, पहा, हायपोटेनसचा हाफ म्हणजे काय होईल, 10 होईल, बरोबर आहे। हायपोटेनसचे हाफ म्हणजे 10 होतील आणि हे √3 मल्टिप्लिकेशनमध्ये। तर हा रूल येथे आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि या दोन साइड्सचं मेजरमेंट काढायचं आहे। पहा, सोल्युशन इन ट्रायंगल पीएसआर। आपल्याला पी अँगल दिलेला आहे, अँगल पी 30 डिग्रीचा आहे, बरोबर आहे। अँगल एस 90चा दिलेला आहे आपल्याला। मग देअरफॉर दोन अँगल माहिती आहे, म्हणजे तिसरा अँगल काढता येईल आपल्याला, अँगल आर इक्वल टू काय होईल, 60 डिग्री, कारण ट्रायंगलच्या 3 अँगलची ॲडिशन 180 असते। दोन अँगल माहिती आहे, तिसरा अँगल आपल्याला काढता येईल, हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे, गिवन। आणि आपल्याला एस आर पण दिलेली आहे, एस आर इक्वल टू 6, हे पण दिलेलं आहे आपल्याला। म्हणजे आता देअरफॉर ट्रायंगल पीएसआर इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री या प्रकारचे अँगल आहेत।
पहा इथे लिहिणार आपण बाय थेरम ऑफ ट्रायंगल कोणता 30, 60, 90. हा थेरम कसा आहे पहा 30 डिग्री अँगल समोरील साईड आपल्याला कोणती आहे एस आर आहे म्हणजे एस आर इक्वल टू हाफ असते हायपोटेनसपेक्षा हायपोटेनस किती आहे ते पी आर आहे हा आहे आपला हायपोटेनस पी आर पहा हाफ ऑफ पी आर पहा एस आरची लेंथ आपल्याला 6 दिलेली आहे मग इथे व्हॅल्यू पुट करू आपण म्हणजे काय होईल पहा देअरफॉर 6 इक्वल टू हाफ इंटू पी आर पहा देअरफॉर पी आरची लेंथ काढता येईल म्हणजे पी आर इक्वल टू काय होईल हे 2 या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये येतील म्हणजे 6 इंटू 2 काय होईल 12 होईल पहा हायपोटेनस किती येईल आपला 12 होईल बरोबर आहे पहा म्हणजे 30 डिग्री अँगल समोरील साईड हायपोटेनसपेक्षा किती असते हाफ असते म्हणजे ही 12 आहे तर ही किती 6 आहे बरोबर आहे आता 60 डिग्री अँगल समोरील साईड हायपोटेनसच्या √3/2 एवढ्या पटमध्ये असते तर पहा आता 60 डिग्री अँगल समोरील साईड कोणती आहे ही आहे एस पी इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस बरोबर आहे इथे हायपोटेनस काय आहे आपल्याला √3 किंवा इथे हायपोटेनस न लिहिता आपण डायरेक्ट लिहू पहा हायपोटेनस किती आर पी आहे किंवा पी आर आपल्याला काय काढायचं आहे आर पी काढायचं आहे आपण आर पीच घेऊ येथे पण पी आर ऐवजी आर पी आलेलं आहे आपलं हे आर पी पहा एस पीची लेंथ आपल्याला काढायची आहे एस पी इक्वल टू √3/2 आणि आर पीची लेंथ आपण 12 काढलेली आहे बरोबर आहे म्हणजे काय येईल ही कॅन्सल करता येतील बे एक बे सखे 12 म्हणजे काय होईल 6 इंटू √3 हे 6 आणि हे √3 एवढी लेंथ येईल आपली कशाची एस पीची पहा ही साईड किती आली 6 आली हायपोटेनस 12 आलेला आहे तर 60 डिग्री अँगल समोरील साईड किती येईल हायपोटेनसचे हाफ होईल म्हणजे 6 होईल बरोबर आहे परंतु याला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला √3ने पहा 6√3 ही 6 आणि ही 12 नेक्स्ट पहा मित्रांनो आपण चौथ्या प्रश्नामध्ये एक अँगल 30चा एक 60चा आणि एक अँगल 90चा असेल तर तो थेरम पाहिलेला आहे म्हणजे हायपोटेनस आणि साईड यामध्ये रिलेशन काय असते ते आपण पाहिलेलं आहे आता आपल्याला दोन अँगल 45चे आहेत म्हणजे दोन्ही अँगल सेम आहेत आणि एक अँगल 90चा आहे दोन्ही अँगल 45 आहेत आणि एक 90चा आहे म्हणजे तो ट्रायंगल कसा असेल पहा दोन अँगल इक्वल आहेत आणि एक 90चा आहे म्हणजे हा अँगल 45 आणि हा पण अँगल 45 पहा दोन अँगल इक्वल आहेत याचा अर्थ या अँगल समोरील साईड इक्वल असतील म्हणजे या दोन साईड इक्वल असतात इक्वल साईड समोरील अँगल इक्वल आहेत किंवा इक्वल अँगल समोरील साईड इक्वल असतात समजा हा ट्रायंगल ए बी सी आहे तर हायपोटेनस कोणता होईल 90 डिग्रीज अँगल समोरील साईड म्हणजे काय हायपोटेनस ए सी हायपोटेनस आहे हा हायपोटेनस तर ए बी आणि बी सी या दोन्ही इक्वल आहेत तर दोघांची लेंथ किती असेल पहा म्हणजे ए बी इक्वल आहे बी सी या दोन्ही साईड्सची लेंथ किती असेल म्हणजे 45 डिग्री अँगल समोरील दोन्ही साईड त्यांचे लेंथ किती असेल 1/√2 इंटू हायपोटेनस येथे हायपोटेनस किती आहे ए सी आहे ए सीची लेंथ इथे पुट करणार आपण आणि ए बी आणि बी सीचं मेजरमेंट काढणार याप्रमाणे आपला 45 आणि 90चा थेरम आहे ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे या बॉक्समध्ये काय येईल ते लिहायचं आहे पहा इथे दोन साईडला इक्वल मार्किंग आहे बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ काय हे दोन अँगल इक्वल असतील हा अँगल आणि हा अँगल दोघांचे मेजरमेंट इक्वल आहे कारण एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात म्हणून हे दोन कोण एकरूप असतील परंतु एक अँगल 90चा आहे आणि उरलेले दोन इक्वल आहेत म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन किती पाहिजे 90 पाहिजे परंतु ते इक्वल आहेत म्हणजे दोघांचे मेजरमेंट किती येईल हा पण 45चा असेल आणि हा पण 45चा बरोबर आहे पहा तिघांची ॲडिशन 180ची येईल 45 आणि 90 तर आता
ए बी इक्वल टू बी सी, म्हणजे दोन्ही बाजू इक्वल दिलेले आहेत आपल्याला, कारण सारखी मार्किंग आहे. बरोबर आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. समजा इथे आपण गिवन लिहिणार, हे दिलेलं आहे आपल्याला, गिवन लिहिणार. अँगल बी ए सी, पहा बी ए सी हा अँगल किती येईल 45 डिग्रीचा, कारण एक इक्वल साईड आहे त्यासमोर अँगल आहेत ते, म्हणून 45 डिग्री. पहा ए बी इक्वल टू बी सी, पहा या दोन्ही साईड इक्वल आहेत म्हणजे हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. म्हणजे ए बी इक्वल टू बी सी, ए बी आणि बी सी इक्वल दिलेलं आहे आणि इक्वल टू किती असेल 1/√2. आपण येथे पाहिलेलं आहे 1/√2, म्हणजे 1/√2 इंटू ए सी. पहा आता ए सीचं मेजरमेंट √8 दिलेलं आपल्याला, ही व्हॅल्यू पुट केली आपण ए सीची येथे, तर हे काय येईल, हे असंच लिहून घेऊ आपण 1/√2. बरोबर आहे. पहा येथे √8 आहे, √8ला आपण असं लिहू शकतो. कशामुळे, पहा √8 म्हणजे काय, आपण असं लिहिता येईल आपल्याला, पहा 4 × 2. 8लाच आपण 4 × 2 लिहिलेलं आहे, परंतु 4चा आपल्याला स्क्वेअर रूट घेता येईल, आपल्याला माहीत आहे 2 असते, परंतु √2चं काय येईल, √2च येईल, म्हणजे 2√2 असं लिहिता येते आपल्याला √8ला, त्याप्रमाणे लिहिलेलं आहे. तर हे काय येईल, पहा 1/√2. पहा येथे 1/√2 आहे आणि येथे 2 × √2 आहे, म्हणजे √2 कॅन्सल होतील. बरोबर आहे. पहा √2 कॅन्सल होतील, हे कॅन्सल होतील आणि हे कॅन्सल होतील. तर येथे काय येईल, येथे असं कॅन्सल नाही करायचं, फक्त पूर्ण राहू द्यायचं, रफमध्ये वर्क करायचं. पहा कारण ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. बॉक्समध्ये काय येईल ते लिहायचं आहे आपल्याला, आपण रफमध्ये करू शकतो. पहा 1/√2 आहे, हे इंटू आहे आणि 2√2 आहे, म्हणजे हे √2 कॅन्सल होतील, म्हणजे काय राहील, फक्त 2 राहतील. म्हणजे ही साईड किती असेल, 2 असेल आणि ही पण साईड किती असेल, 2 असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, फाइंड दी साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. पहा येथे आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे, स्क्वेअरचा डायगोनल दिलेला आहे 10 सेंटीमीटर, त्यावरून आपल्याला साईड पण किती आहे काढायची आहे आणि पेरिमीटर काय असेल ती पण काढायची आहे. पहा एक स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे म्हणजे चारही साईड्स इक्वल आहेत आणि चारही अँगल 90 डिग्रीचे आहेत. पहा चारही अँगल 90चे असतात आणि चारही साईड इक्वल असतात. बरोबर आहे. हा झाला स्क्वेअर, म्हणजे ही साईड ही साईड ही साईड ही साईड इक्वल आहेत आणि प्रत्येक अँगल आपला इक्वल आहे आणि 90चा आहे. बरोबर आहे. हा झाला स्क्वेअर. समजा ABCD घेऊ आपण, ABCD हा एक स्क्वेअर आहे. पहा AC काय होईल, डायगोनल. तर डायगोनल आपल्याला दिलेला आहे 10 सेंटीमीटर, म्हणजे एका डायगोनलची लेंथ दिली आपल्याला 10 सेंटीमीटर. पहा आपल्याला साईड काढायची आहे, म्हणजे आपण जरी ADचं मेजरमेंट काढलं तरी आपली साईड माहिती होऊन जाईल आपल्याला. आणि पेरिमीटर म्हणजे सर्व साईड्सची ॲडिशन घ्यायची. जरी आपण एक साईड काढली तर चारही साईड इक्वल असल्यामुळे त्या साईडला आपण 4ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे या स्क्वेअरची काय निघेल, पेरिमीटर निघेल. बरोबर आहे. तर आपण सोल्युशन, पहा लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ स्क्वेअर. हा एक स्क्वेअर आहे. स्क्वेअर असल्यामुळे काय, चारही साईड इक्वल आहेत, AB इक्वल टू BC इक्वल टू CD आणि इक्वल टू AD किंवा DA. बरोबर आहे. चारही साईड इक्वल आहेत. अँड AC इज डायगोनल आहे. AC काय आहे, डायगोनल आहे आणि ती लेंथ दिली आपल्याला, म्हणजे डायगोनल दिलेला आहे 10 सेंटीमीटर. पहा आता इन ट्रायंगल ADC हा ट्रायंगल घेऊ आपण, ADC. या ट्रायंगलमध्ये काय, हा अँगल 90चा आहे, या दोन साईड इक्वल आहेत, या दोन साईड इक्वल आहेत, म्हणजे या ट्रायंगलचा विचार करा फक्त ADC. पहा या ट्रायंगलमध्ये या दोन साईड इक्वल आहेत आणि हा 90चा आहे, म्हणजे हे दोन अँगल इक्वल असतील. बरोबर आहे. कशामुळे, कारण इक्वल साईड्स आहेत आणि त्यासमोरील अँगल आहेत. एका अँगलचं मेजरमेंट 90 आहे आणि बाकी उरलेले दोन अँगल इक्वल आहेत, म्हणजे ते दोन अँगल किती असतील, 45 आणि 45. बरोबर आहे. दोघांची ॲडिशन 90 होईल आणि हा 90, म्हणजे तिघांची ॲडिशन किती, 180. म्हणजे हा ट्रायंगल कोणता होईल, 45 45 90चा होईल. बरोबर आहे. इन ट्रायंगल ADC, पहा अँगल ADC इक्वल टू 90 डिग्री अँड
AD इक्वल टू DC, AD इक्वल टू DC, अँगल DAC इक्वल टू अँगल DCA, अँगल DCA इक्वल टू 45 डिग्री, बरोबर आहे. म्हणजे देअरफॉर ट्रायंगल ADC, ट्रायंगल ADC इज अ ट्रायंगल 45, 45 आणि 90 या प्रकारचा ट्रायंगल आहे तो. 45, 45 आणि 90, बरोबर आहे. मग आता बाय थेरम ऑफ, हा थेरम आहे, बाय थेरम ऑफ ट्रायंगल 45, 45, 90, हा थेरम कसा आहे, आपल्याला AD काढायची, बरोबर आहे. म्हणजे 45 डिग्री अँगल समोरील साईड किती असते, 1/√2 असते हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे काय, AC होईल, बरोबर आहे. AD इक्वल टू 1/√2 इंटू 10, बरोबर आहे. आता पहा 10 आहेत आणि √2 आहेत, म्हणजे 10ला √2 आपल्याला डिवाईड करायचं आहे. आता √2 हा नंबर इरॅशनल आहे, तो आपल्याला छेदामध्ये नसला पाहिजे, डिनोमिनेटरला नसला पाहिजे. त्याला आपण काय करू, म्हणजे छेदाचे आपण काय करू, परिमेयीकरण करू. म्हणजे कसं करायचं पहा, हे 10 इंटू 1 म्हणजे 10 होतील आणि हे √2, बरोबर आहे. 10/√2. आता आपण काय करू, दोन्ही साईडला म्हणजे न्यूमिरेटरला आणि डिनोमिनेटरला √2ने मल्टिप्लाय करू. पहा इथे काय होईल, 10 इंटू √2 होईल, बरोबर आहे. 10 इंटू √2, परंतु हे काय होईल, √2 इंटू √2 म्हणजे काय होईल, फक्त 2 होईल. √2 आणि √2 यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे का, √2 इंटू √2. पहा √2 इंटू √2 हे काय होते, पहा √2चा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. पहा म्हणजे स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे, कॅन्सल होतील, फक्त 2 राहील, फक्त 2. किंवा पहा याला आपण असेल एकाच स्क्वेअर रूटमध्ये घेतला आपण, 2 इंटू 2 म्हणजे काय होईल, हे 4 होतील, म्हणजे काय होईल, 2 होईल. 4चा स्क्वेअर रूट 2. पहा √3 इंटू √3 म्हणजे काय होईल, फक्त 3 होईल. त्याप्रमाणे √2 इंटू √2 म्हणजे काय, फक्त 2 होईल. त्याप्रमाणे 2. आता इथे काटाकाटी करू आपण, 2 1 2, 2 5 10 म्हणजे काय होईल, 5√2. पहा AD म्हणजे काय, साईड आलेली आपल्याला, बरोबर आहे. ही किती आली, 5√2. ही साईड आली आपली, पहा ही आपली साईड आलेली आहे, बरोबर आहे. आणि आता पेरिमीटर काढू आपण, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे चारही साईडची ॲडिशन म्हणजे 4 इंटू साईड, साईड किती आली आपली, 5√2 आली. 5√2 म्हणजे काय होईल, 5 इंटू 4 म्हणजे 20 होतील, बरोबर आहे. आणि हे √2 ॲज इट इज, म्हणजे साईड किती आली आपली, 5√2 आणि पेरिमीटर किती येईल, 20√2. येथे लिहिणार आपण साईड ऑफ स्क्वेअर, हे सेंटीमीटर युनिट दिलेलं आहे आपल्याला, 5√2 सेंटीमीटर. अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर 20√2 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. इन फिगर अँगल DFE 90 डिग्री. पहा अँगल DFE हा मोठा अँगल आपल्याला 90चा दिलेला आहे. FG परपेंडिक्युलर ED. पहा FG सेगमेंट ह्या EDला म्हणजे या मोठ्या ट्रायंगलमध्ये हायपोटेनस आहे ED, त्यावर काय परपेंडिक्युलर काढलेला आहे. GD हे 8 डिस्टन्स आहे. FG 12 आहे. तर आपल्याला E पासून G पर्यंत ही लेंथ काढायची आहे, EG काढायचं आहे. FD ही पण लेंथ काढायची आहे आणि EF ही पण लेंथ काढायची आहे. पहा आपण यापूर्वी जॉमेट्रिक मीन थेरम पाहिलेला आहे. समजा राईट अँगल ट्रायंगल असेल आणि हा 90चा अँगल, तर या पॉईंटमधून आपण समोरच्या साईडवर म्हणजे हायपोटेनसवर परपेंडिक्युलर काढला तर या लेंथ ABC समजा ट्रायंगल आहे आणि हा P पॉईंट आहे, तर ह्या BP स्क्वेअर, पहा BP स्क्वेअर म्हणजे इक्वल टू AP इंटू PC हे आपण पाहिलेलं आहे.
हे जे दोन सेगमेंट तयार होतात त्यांचा मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. या परपेंडिक्युलरचा स्क्वेअर इक्वल आहे या दोन सेगमेंटचा मल्टिप्लिकेशन. त्याप्रमाणे येथे काय होईल, ह्या 12चा स्क्वेअर इक्वल असेल हा सेगमेंट इंटू हा सेगमेंट, बरोबर आहे. त्याप्रमाणे आपल्याला ही लेंथ माहीत आहे, ही माहीत आहे, मग ही काढता येईल. सोल्युशन फ्रॉम फिगर by theorem of geometric mean, by theorem of geometric mean. आपण थेरम पाहिलेला आहे. FG स्क्वेअर किती असेल, हा सेगमेंट इंटू हा सेगमेंट म्हणजे EG इंटू GD, EG इंटू GD. FG आपल्याला 12 आहे म्हणजे 12चा स्क्वेअर होईल इक्वल EG आपल्याला काढायचं आहे, EG आणि GD 8 आहे. 12चा स्क्वेअर 144 इंटू EG आणि इंटू 8, यावरून EG काढता येईल आपल्याला. देअरफॉर EG किती होईल, 144ला आपल्याला 8ने डिवाईड करावं लागेल, बरोबर आहे. या साईडला डिव्हिजनमध्ये जातील 8, म्हणजे काय होईल, 8 1 8, येथे 6 राहतील, 8 8 64 म्हणजे 18. EG काय येईल, 18 येणार आहे. EG ही लेंथ किती आली, 18 येणार आहे. 18 ही लेंथ आली आपली 18. इथे लिहिणार आपण देअरफॉर EG इक्वल टू 18, बॉक्स करायचा. EG ची लेंथ काढली आपण, 18 आलेली. आता FD काढायची आपल्याला. F आणि D ही लेंथ किती काढायची. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा 90चा अँगल म्हणजे हा पण 90चा आहे, बरोबर आहे. म्हणजे हा GDF हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हायपोटेनस कोणता होईल, या 90 डिग्री अँगल समोरील साईड म्हणजे हायपोटेनस, म्हणजे हा DF आपला हायपोटेनस आहे. म्हणजे आपल्याला इन ट्रायंगल DFG या ट्रायंगलमध्ये अँगल FGD 90 डिग्री म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर आहे. म्हणजे पायथागोरस थेरमने काय होईल, हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे DF स्क्वेअर, DF स्क्वेअर इक्वल असेल ह्या दोघांची स्क्वेअरची ॲडिशन, बरोबर आहे. म्हणजे GF स्क्वेअर किंवा FG स्क्वेअर आणि प्लस GD स्क्वेअर इक्वल टू FG. FG किती आहे, 12 आहे म्हणजे 12चा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आणि GD 8 आहे, 8चा स्क्वेअर. म्हणजे काय होईल, 12चा स्क्वेअर 144 आहे आणि 8चा स्क्वेअर म्हणजे काय, 8चा स्क्वेअर 64. दोघांची ॲडिशन करू आपण. दोघांची ॲडिशन किती येणार आहे, 8 0 आणि 2. परंतु ही व्हॅल्यू कशी झाली, DF स्क्वेअरची आली. आपल्याला काय पाहिजे, DF पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. इथे लिहिणार आपण पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम. DF इक्वल टू काय होईल, स्क्वेअर रूट घ्यावं लागेल, बरोबर आहे. याचं स्क्वेअर रूट DF इक्वल टू 208 त्याचं स्क्वेअर रूट आहे, बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 208 याचे आपण फॅक्टर काढू. तर काय येतील 2ने डिवाईड करू तर 04 होईल, बरोबर आहे. याचे हाफ होतील. 2ने डिवाईड केलं तर येथे हाफ होतील, 2ने डिवाईड केलं येथे हाफ होतील, 2ने डिवाईड केलं हे हाफ होतील आणि 13ला 13नेच डिवाईड करता येईल. तर आता आपल्याला हे 4 होतील आणि हे पण 4 होतील, बरोबर आहे. म्हणजे हे 4 होतील 2 × 2 आणि 2 × 2 हे 4 होतील. म्हणजे 208 याला आपण असं लिहू शकतो, रूटमध्ये 208 आहेत, याला आपण असं लिहू शकतो. याचीच फॅक्टर काढले आहेत आपण, म्हणजे आपण 4 × 4 × 13 लिहू. 4 × 4 × 13 कशामुळे, कारण आपल्याला 4चं स्क्वेअर रूट घेता येईल, या 4चंही घेता येईल आणि 13चं घेता येणार नाही. म्हणजे 4चं स्क्वेअर रूट 2 होईल, म्हणजे स्क्वेअर रूटच्या बाहेर 4 आले तर हे 2 होतील आणि हे पण 2 होतील, याचे स्क्वेअर रूट 2 येईल.
परंतु 13चं स्क्वेअर रूट काय होईल 13च राहील, कारण ते परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही तो, त्यामुळे आपण याला असंच राहू देऊ. म्हणजे काय होईल 2 × 2 4 होतील, बरोबर आहे. आणि हे √13 म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल एवढी येईल 4 × √13. म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो. जे पहा आपल्याला असं लिहिता येईल 4 × 4 हे 2 2 त्याला 4 केला आपण, हे 2 2 आहेत याला 4 केलं आहे, म्हणजे 4 × 4 × 13 4 × 4 × 13 बरोबर आहे. याचं स्क्वेअर रूट घेतला आपण 2 येईल, ह्या 4चं स्क्वेअर रूट 2 होईल आणि ह्या √13ला √13 राहू देऊ, कारण परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही तो. 2 × 2 4 होतील आणि हे √13 म्हणजे DF किती येईल 4 √13. पहा इथे लिहितो देअरफॉर DF = 4 √13 बरोबर आहे. DF 4 √13 येईल, ही व्हॅल्यू किती येईल 4 √13. आता आपल्याला नंतर काढायची, ही काढली आपण DF म्हणजे FD ही काढलेली आपण. EF काढायची आपल्याला. EF काढता येईल आपल्याला. EF कशी काढता येईल पहा, ही साईड माहीत झालेली आहे आपल्याला, EG काढलेली आहे आपण, ही 12 आहे दिलेली आहे आपल्याला, म्हणजे ही काढता येईल कारण हा राईट अँगल ट्रायंगल होईल, त्यामध्ये हा हायपोटेनस होईल. EF स्क्वेअर इक्वल कशाला असेल 18 स्क्वेअर + 12 स्क्वेअर. पहा आता EF काढायचं आपल्याला. इन ट्रायंगल EGF या ट्रायंगलमध्ये 90चा अँगल आहे. अँगल EGF = 90 डिग्री. म्हणजे पायथागोरस थेरम अप्लाय करू आपण. EF स्क्वेअर इक्वल असेल EG स्क्वेअर आणि प्लस GF स्क्वेअर बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू आपण. EG आपण काढलेली आहे 18 आली, 18चा स्क्वेअर करावा लागेल आपल्याला आणि प्लस GF 12 आहे, 12चा स्क्वेअर. 18चा स्क्वेअर 324 आहे आणि 12चा स्क्वेअर 144 आहे. दोघांची ॲडिशन 8 6 आणि 4. आपली ही कशाची व्हॅल्यू येईल EF स्क्वेअरची येईल. EF स्क्वेअरची व्हॅल्यू येईल आपल्याला. EF पाहिजे म्हणजे EF = काय होईल √468 स्क्वेअर रूटमध्ये 468 येतील बरोबर आहे. पहा ज्याप्रमाणे येथे आपण रूपांतर असं केलं होतं त्याप्रमाणे येथे पण आपल्याला त्या टाईपमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपण काय करणार 468चे आपण स्क्वेअर रूट पाडू. पहा 468 2 ने डिवाईड करता येईल आपल्याला. 2 ने डिवाईड केलं याचे हाफ होतील म्हणजे 2 3 आणि 4 2 ने डिवाईड करू 7 होतील बरोबर आहे. आता 3 ने डिवाईड करू 3 3 9 2 3 9 27 3 ने डिवाईड करू आणि 13ला 13च होईल बरोबर आहे. हे 2 × 2 म्हणजे 4 होतील, त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट घेता येईल. 3 × 3 हे 9 होतील, याचे आपल्याला स्क्वेअर रूट 3 घेता येईल बरोबर आहे, म्हणजे 9. म्हणजे आपण या नंबरला रूट पहा 468 स्क्वेअर रूट 468 याला आपण असं लिहू शकतो 4 × 9 × 13 4 × 9 × 13 असं लिहिता येईल आपल्याला. मग आता स्क्वेअर रूट घेतला आपण, ह्या 4चं स्क्वेअर रूट काय होईल 2 होईल, ह्या 9चं स्क्वेअर रूट 3 होईल, परंतु याचं स्क्वेअर रूट निघणार नाही, मग आपण असंच राहू देणार. मग हे 3 × 2 × 3 म्हणजे 6 होतील आणि हे 13 याप्रमाणे. तर आता पहा येथे आपण असं लिहू शकतो पहा म्हणजे काय लिहिणार 4 × 9 × 13 बरोबर आहे. 4 × 9 × 13 पहा आता याचं स्क्वेअर रूट घेतला आपण. 4चं स्क्वेअर रूट 2 होईल, 9चं स्क्वेअर रूट 3 येईल आणि हे √13 ॲज इट इज. म्हणजे काय होईल पहा 2 म्हणजे 6 होतील आणि हे √13 पहा 6 √13 ही आली 4 √13 आणि ही 18 आलेली आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.